मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या लिंबागणेश या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस असून त्यांनी आजपासून पाणी देखील पिणार नसल्याची भूमिका घेतली आहे। त्यामुळे त्यांच्या आंदोलनाची धग वाढत असून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून लिंबागणेश येथील सर्व समाज बांधवांनी रस्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तर मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाचं लोण आता राज्यभर पसरताना पाहायला मिळतंय। लिंबागणेश पंचक्रोशीतील केवळ मराठा बांधव नव्हे तर 18 पगड जातीचे सर्व बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। एवढंच नव्हे तर सरकारनं तसं पाहायला गेलं तर सरकारनं आंदोलन करणं हा लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि आंदोलनकर्त्यांना सुविधा द्यायला पाहिजे प्रशासनानं। मात्र मुंबई या ठिकाणी गेल्यानंतर ज्या पद्धतीनं तिथली हॉटेल बंद केली, शौचालय बंद केली गेली आणि आझाद मैदान परिसरामधल्या तिथल्या आंदोलकांना त्यांची उपासमार व्हावी किंवा त्यांनी परत जावं या हेतूनं जे अमानवीय कृत्य केलं त्याचा सर्वप्रथम आम्ही त्या सरकारचा जाहीर निषेध करत आहोत। एकंदरीत जर पाहिलं तर जे लोक मुंबईमध्ये पसरलेलं आहे, मुंबई जाम झालेली आहे, तीच परिस्थिती आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरणार आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये लिंबागणेश या ठिकाणी आजपासून याची सुरुवात होत आहे।